नमस्कार, शांभवी वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला शेंगदाण्यापासून प्रोटीनने भरलेला असा नाश्त्याचा प्रकार दाखवत आहे। त्याला म्हणतात शेंगदाण्याचं स्प्रेड, इंग्लिशमध्ये बोलतात पीनट बटर। सध्या लहान मुलांच्या आवडीचं आहे हे। तर चला बघूया कसं बनवतात। यासाठी मी अर्धा किलो डीमार्टचे इथे शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे जरा साफ करून घ्यायचे, काही किडलेले असतील तर काढून घ्यायचे ते। गॅसवर मीडियम गॅसवर अशी कढई ठेवली आहे कोरडी, त्यावर शेंगदाणे सगळे घालून घेते। आता हे अर्धा किलो सगळे शेंगदाणे मी भाजून घेते मंद आचेवर, मीडियम टू मंद आचेवर हे भाजून घ्यायचे। आपल्याला शेंगदाणे अर्धा किलो शेंगदाणे भाजायला 20-25 मिनिटं लागतात। बघा 20 मिनिटांनंतर आता आपले शेंगदाणे सगळे भाजून झाले खमंग असे। आता थोडे थंड करून घेऊया आपण हे। जास्त थंड केले तर सालं निघणार नाही, त्यामुळे थोडेच थंड करून घ्यायचे। आता कापडी पिशवी घेतली आहे मी माझी शेंगदाणे कशी साफ करायची ती पद्धत तुम्हाला दाखवते। तुम्ही हाताने केले तरी चालेल। अशी पिशवी उलटी करून घ्यायची, त्यामध्ये सगळे शेंगदाणे भरून घ्यायचे आणि 2-3 वेळा जोरजोरात आपटून घ्यायची पिशवी। सालं आपोआप वेगळी होऊन जातात आणि पटकन आपले शेंगदाणे क्लीन होतात। अशी आपटून घ्यायची आणि आता पुरीचा जो झारा असतो मोठा त्याने असे चालून घ्यायची, सालं खाली आणि वरती आपल्याला शेंगदाणे मिळतात। छोटे शेंगदाण्याचे तुकडे वगैरे असतील ते आपण हाताने काढून घ्यायचे। ही लगेच होते प्रोसेस, 5 मिनिटं पण लागत नाही ह्याला। तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा। बघा अशा पद्धतीने सगळे शेंगदाणे मी क्लीन करून घेतलेले आहेत। आता आपल्याला मधलं भांडं असतं ना मिक्सरचं, ते घ्यायचं आहे। त्यामध्ये सगळे शेंगदाणे ओतून घ्यायचे आणि एकदा मिक्सर चालवून घ्यायचंय। मग असं जाडसर त्याचा कूट तयार होतो। मिक्सर बंद चालू करत आपल्याला हे वाटून घ्यायचे। ह्यामध्ये फक्त शेंगदाणे आहेत, बाकी ह्यामध्ये मी काही टाकलेलं नाहीये। आणि तुम्ही शेंगदाणे ना सालासकट सुद्धा वापरू शकता, पण त्यामुळे ना पित्त होऊ शकतं, म्हणून आपण शेंगदाणेची सालं काढून घ्यायची आहेत। बघा आता चालू बंद करत ह्याला 12 मिनिटं लागतात आपल्याला ह्या प्रोसेसला, तेवढाच वेळ जातो ह्यामध्ये। बघा हळूहळू शेंगदाण्याचं तेल सुटून आपोआप शेंगदाण्याचं स्प्रेड तयार होतं। ह्याला स्मूथ बनवण्यासाठी काही घालायची गरज नाहीये। बाहेरचं मार्केटचं जे तुम्ही रेडीमेड आणता त्यामध्ये भयंकर साखर आणि पाम ऑइल असतं, त्यामुळे अशाच पद्धतीने घरी बनवलेलं पीनट बटर एकदम योग्य आहे, प्रोटीनने भरलेलं। बघा आपोआप स्मूथ होईल ते। असंच आहे ना, ह्यामध्ये चॉकलेट पावडर घालून सुद्धा चॉकलेटचं बनवतात, जे बाहेर मिळतं। पुढे मी फोटो टॅग केलेला आहे तुम्हाला। गेल्या महिन्यात मी तसं बनवलेलं, ह्या महिन्यात मी सिंपल बनवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार जरासं मीठ घालायचं आहे, चिमूटभर। 2-3 चमचे गुळ पावडर घालायचे गोडवा वाढवण्यासाठी, आणि प्रिझर्वेटिव्हसाठी 3-4 चमचे तूप घालायचं आहे। अशा पद्धतीने पीनट बटर रेडी केलं ना तर महिनाभर बाहेर राहिलं तरी काही खराब होत नाही। माझ्याकडे डेली हे बनतं, दर महिन्याला मी बनवते। घाईच्या वेळेला चपातीला पण लावून तुमचा पोटभरीचा प्रोटीनयुक्त नाश्ता तयार होतो। ब्रेडला लावू शकता तुम्ही, ब्राऊन ब्रेडला। त्यामध्ये केळीचे काप टाकून सँडविच सारखंही बनवू शकतात, पीनट बटर बनाना सँडविच म्हणून। त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी लवकरच टाकेन। बघा अशा पद्धतीने पीनट बटर आपलं तयार झालेलं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की या रेसिपीला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। बघा स्वच्छ बरणी घेतली आणि त्यामध्ये आता हे पीनट बटर भरून ठेवते। बघा किती स्मूथ झालेलं आहे, घरच्या घरी स्मूथ असं पीनट बटर तयार झालेलं आहे। कलर किती सुंदर आलाय बघा याचा। आणि यामध्ये मी पुढे फोटो टॅग केलाय ना, तो चॉकलेट पावडरचा आहे। त्यामध्ये मी चॉकलेट पावडर टाकायची, जेव्हा आपण गुळ पावडर घालतो तेव्हा चॉकलेट पावडर पण घालायची। आता हे बघा मी ब्राऊन ब्रेड आहे माझ्याकडे, त्याच्यावर मी तुम्हाला स्प्रेड करून दाखवते। तुम्ही असंही सँडविच खाऊ शकता। 1 कप कॉफी बरोबर 2 ब्रेड स्लाइस घेतले पीनट बटरचे, तर हेल्दी असा नाश्ता प्रोटीनने भरलेला तयार होतो। तर ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।